हॅलो, त्याच्यानंतर येतं मॅन्युफॅक्चरिंग एम आय एस. मॅन्युफॅक्चरिंग एम आय एस मध्ये एक्झॅक्ट काय येतं, मॅन्युफॅक्चरिंग इज वन ऑफ द area where information system have made a major impact. A typical manufacturing MIS is used to monitor the flow of material and product throughout the organization. In a manufacturing process, raw material or parts are transformed to finished products, and the manufacturing MIS is used to every stage. Some of the common subsystem in manufacturing MIS includes design and engineering, production scheduling, then inventory control, प्रोसेस कंट्रोल अँड क्वालिटी कंट्रोल. आता मॅन्युफॅक्चरिंग एम एस मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे एक्झॅक्ट, तर मॅन्युफॅक्चरिंग एम एस मध्ये ज्या पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग मध्ये स्टेजेस असतात, म्हणजे मॅन्युफॅक्चर एखादा प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चर करायला गेला तर सगळ्यात आधी काय होतं की तुम्हाला रॉ मटेरियलची गरज लागते. सो रॉ मटेरियल आल्याच्या नंतर तुम्ही काय करता, त्याच्यावर प्रोसेस करता. सो प्रोसेसिंगसाठी लागणारी जे काही सिस्टम असेल, त्याच्यानंतर तुमचं येतं प्रोसेसिंग केल्याच्या नंतर रॉ मटेरियलवरती प्रोसेस केल्याच्या नंतर त्याचं तुमचं फिनिश गुड्समध्ये कन्व्हर्जन होतं. सो फिनिश, मग या सगळ्यामध्ये तुमच्या काही सबसिस्टम यूज केल्या जातात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. मग त्या सबसिस्टम कोणत्या आहेत, तर त्या सबसिस्टम येतात डिझाईन अँड इंजिनिअरिंग, प्रोडक्शन शेड्युलिंग, इन्व्हेंटरी कंट्रोल, प्रोसेस कंट्रोल अँड क्वालिटी कंट्रोल. सो ह्या सगळ्यासाठी मग काय केलं जातं, तर एम आयचे सबसिस्टम यूज केले जातात. आणि मग त्याच्यातून काय होतं की ह्या सगळ्या तुमच्या ज्या, मग डिझाईन अँड इंजिनिअरिंग असेल किंवा प्रोडक्शन शेड्युलिंग असेल किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल असेल, प्रोसेस कंट्रोल असेल, क्वालिटी कंट्रोल असेल, या सगळ्यावरती कंट्रोल करायचं किंवा ह्या सगळ्याचा डाटा मेंटेन करायचं किंवा ह्या सगळ्यांसाठी लागणारी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं काम करतं मॅन्युफॅक्चरिंग एम एस. देन कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ बिल्डिंग अँड एअरप्लेन. सपोज एखाद्या बिल्डिंगचं तुम्ही कन्स्ट्रक्शन घ्या. हाऊ मेनी डिफरंट पार्ट्स टू बी थिंक देअर आर इन अ एअरप्लेन. सो एअरप्लेनचे एखाद्या बिल्डिंगचं तुम्ही काम घेतात, मग एअरप्लेनमध्ये कोणकोणते पार्ट्स तुम्हाला लागणार आहेत. सो वन ऑफ दोज कमर्शियल जेट्स यूज बाय द मेजर एअरलाइन्स इझिली हॅव ओव्हर 1 लाख पार्ट्स. म्हणजे एखाद्या कमर्शियल जेटसाठी टोटल 1 लाख पार्टच्या आसपास काय लागतात एअरलाइन्स, इझिली ओव्हर 1 लाख पार्ट्स. सो 1 लाख पार्ट्स तुम्हाला एखाद्या एअरलाइनसाठी लागतात. मेनी ऑफ दोज पार्ट्स कम्स फ्रॉम सप्लायर्स. आणि यातले बरेचसे पार्ट्स तुम्हाला काय करतात, सप्लायर्स कडून घ्यावे लागतात. अँड हॅव टू बी ऑर्डर, आणि ते तुम्हाला ऑर्डर करावे लागतात. अदर्स आर मेड इन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स इटसेल्फ. बाकीचे जे आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जो आहे ते स्वतः बनवतात. ओके, जे आहेत ते स्वतः बनवतात. देन नाव थिंक ऑफ दोज प्रोसेस दॅट इज निडेड टू गेट ऑल दोज पार्ट्स इन राईट प्लेस ॲट द राईट टाइम. मग एक लक्षात ठेवा, ह्याच्यातले लागणारे हे 1 लाख पार्ट आहेत, तो पर्टिक्युलर पार्ट त्याच्या डेस्टिनेशन वरती, की ज्या ठिकाणी त्याची गरज आहे त्या ठिकाणी म्हणजे राईट पार्ट प्लेस ॲट द राईट टाइम. त्या राईट टाइमला तो राईट पार्ट कसा प्लेस होईल, मग हे मेंटेन ठेवायचं काम कोण करतं, एम आय एस. अँड ऑल दोज पार्ट्स हॅव टू बी केअरफुल्ली इन्स्पेक्टेड बिफोर दे कॅन बी यूज इन बिल्डिंग द प्लॅन. सो प्लॅन, तुमचं प्लॅन तयार करण्यासाठी काय म्हटलं की ह्या सगळ्या, हे सगळे जे पार्ट्स आहेत की त्याचं केअर ठेवण्याचं किंवा किंवा केअरफुली इन्स्पेक्ट करण्याचं काम कोण करतं, तर एम आय एस करतं. देन येतं ह्युमन रिसोर्स सिस्टम. मग ह्युमन रिसोर्स सिस्टम मध्ये किंवा इन्व्हेंटरी सिस्टम, आता ह्युमन रिसोर्स सिस्टम येतं. ह्युमन रिसोर्स मध्ये सुद्धा एच आर मध्ये किती आता यांनी डिटेल्स दिलेले नाहीत खरं तर इथे, पण ह्युमन रिसोर्स मध्ये सुद्धा की किती लोक जॉईंट झालेली आहेत, त्याच्यानंतर किती लोकांची सॅलरी किती ठरवून दिलेली आहे, किती लोक प्रोबेशन वरती आहेत, किती लोक परमनंट होणार आहेत, किती लोकांची ट्रान्सफर होणार आहे, किंवा किती एम्प्लॉईज आहेत की ज्यांना प्रमोशन मिळणार आहे, किती एम्प्लॉईज आहेत त्यांना डिमोशन मिळणार आहे, किती एम्प्लॉई रिटायर्ड होणार आहेत. या सगळ्या सिस्टमचं ज्या ठिकाणी रेकॉर्ड ठेवला जातो तो असतो ह्युमन रिसोर्स सिस्टम किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. देन इन्व्हेंटरी सिस्टम. इन्व्हेंटरी सिस्टम मध्ये सुद्धा मी सांगते की इन्व्हेंटरी, किती इन्व्हेंटरी तुमच्याकडे आलेली आहे, किती स्टॉक अवेलेबल आहे, किती फिनिश गुड्स आहे, त्याच्यानंतर किती तुमचं स्टॉक तुम्हाला गरजेचं आहे, किती स्टॉक तुम्हाला पुन्हा लागणार आहे, कंपॅरिझन किंवा पास हिस्टॉरिकल आणि करंट इन्व्हेंटरीचं कंपॅरिझन. सो
हे सगळं तुमचं इन्व्हेंटरी सिस्टम मध्ये येतं. आता ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ एमआयएस. एमआयएसचे ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेजेस कोणते आहेत? सो आधी आपण बघूयात ऍडव्हान्टेजेस ऑफ एमआयएस. फास्ट डाटा प्रोसेसिंग अँड इन्फॉर्मेशन रिट्रायवल. सो ह्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या डाटावरती फास्ट प्रोसेस केली जाते. म्हणजे सपोज आता मॅन्युअली आपण करायला गेलो, तर आपल्याकडे एखादा डाटा आपल्याकडे आला आणि तुम्हाला त्याच्या इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे माझ्याकडे आता सपोज एखादा स्कूलचा डाटा आला आणि त्याच्यामध्ये असं आहे की 12चा डाटा आलेला आहे. सो आणि मला सरांनी असं मला एखाद्याने असं म्हटलं की मला सायन्सच्या मुलांचा डाटा द्या. तर मग मला आधी सॉर्ट करावं लागेल त्याच्यातून. मग मॅन्युअली सॉर्ट करा. मग त्याच्यामध्ये बराचसा वेळ म्हणजे त्या डाटाला मला इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. किंवा मला एखाद्याने म्हटलं की 94% वाले स्टुडंट्सचा मला डाटा द्या. सो मला काय करावं लागेल, त्या पर्टिक्युलर आलेल्या जो काही स्टुडंट डाटा आहे त्याच्यातून मला सॉर्ट करावं. मॅन्युअली त्याच्यामध्ये वेळ जातो. मग ज्या वेळेला सपोज मी आता तुमच्या आपल्याकडे असलेला ओव्हरऑल डाटा आहे. माझ्याकडे एखाद्याने अशी डिमांड केली की मला 90 प्लस असणाऱ्या मुलांचा डाटा द्या. सो त्याच्यासाठी 90 प्लस ही झाली त्याला हवी असलेली इन्फॉर्मेशन. मग हा जो डाटा आहे पर्टिक्युलर डाटा मधून मला 90 प्लस असलेल्या मुलांचा 90 प्लस पर्सेंटेज असलेल्या मुलांचा काय करावं लागणार आहे, सॉर्ट करून काढावं लागणार. आणि ज्या वेळेला मी ते सॉर्ट करून त्याला प्रोव्हाइड करेन तेव्हा ती इन्फॉर्मेशन मध्ये प्रोव्हाइड होईल. सो फास्ट डाटा प्रोसेसिंग मग एमआयएस हेच काम करतं. एमआयएस मध्ये एकदा तुम्ही ते डाटा इनपुट दिला डाटाचा, तर तो ऑटोमॅटिकली त्याला सॉर्ट करतो आणि तुम्हाला हवी असलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, एमआयएस. म्हणून एमआयएसचा फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे फास्ट डाटा प्रोसेसिंग अँड इन्फॉर्मेशन रिट्रायवल. देन सेकंड ऍडव्हान्टेज आहे इम्प्रूव्ह डाटा ॲक्युरसी. easy to implement data validation and verification check in a computerized system compared to a manual system. म्हणजे मॅन्युअल सिस्टम पेक्षा कम्प्युटर सिस्टम मध्ये काय होतं की इझिली चेक होतं. त्याच्यामुळे इथे डुप्लिकेशनचे चान्सेस पण फार कमी असतात आणि ॲक्युरसी जास्त असते मॅन्युअली पेक्षा. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की ज्यावेळेला आपण मॅन्युअली एखादा ट्रान्झॅक्शन लिहायला जातो किंवा करायला जातो, तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याकडून डुप्लिकेट ट्रान्झॅक्शन बनण्याची शक्यता असते. किंवा आपल्याकडून कदाचित अमाऊंट कदाचित कधीतरी चुकीची जाऊ शकते किंवा एखादा ट्रान्झॅक्शन चुकीचं रेकॉर्ड होऊ शकतं. पण आपल्या मॅन्युअली चुकांच्या तुलनेमध्ये जो विचार केला तर कम्प्युटराइज डाटा जो आहे की त्याच्यामध्ये ॲक्युरसी जास्त असते. ओके. त्याच्यानंतर येतं इम्प्रूव्ड सिक्युरिटी. In addition to restrict access to the database server, the computer's information system can implement other security controls such as users authentication, biometric authentication system, access right control. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी मिळते. सिक्युरिटी कोणकोणत्या गोष्टीची असते, तर एमआयएस एक सॉफ्टवेअर असल्यामुळे तिथे तुम्हाला युजर ऑथेंटिकेशन असेल, म्हणजे तुम्ही स्वतःचा पासवर्ड ठेवू शकताय. किंवा तुम्ही बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन असेल, तुम्ही तुमचं बायोमेट्रिक तिथे सेव्ह करून ठेवू शकताय. किंवा ऍक्सेस राईट कंट्रोल, म्हणजे एखाद्या ऍक्सेससाठी तुम्हाला एखाद्याची परमिशन घ्यायची गरज पडते. म्हणजे जर एखाद्याला तुमचं पीसी ओपन करायचं त्याला आधी तुमची परमिशन घेणं गरजेचं पडतं. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एमआयएस मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. त्याच्यामुळे एमआयएस ला काय होतं, इथे सिक्युरिटी मिळते, हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन रिड्यूस डाटा डुप्लिकेशन्स. हा पार्ट आपण वरती पाहिलाच. फर्स्ट डाटा प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन सॉरी मॅन्युअली ह्याच्यामध्ये. ओके. ॲक्युरसी मध्ये आपण पाहिला रिड्यूस डाटा डुप्लिकेशन. सो इथे डुप्लिकेशन कमी होण्याचे चान्सेस असतात, हा त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. देन इम्प्रूव्ह बॅकअप सिस्टम्स. सो इथे बॅकअप सिस्टम ज्या आहेत तुमच्या त्या तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. With modern day technology, backup can be stored in the cloud, which make it easy to recover the data if something happened to the hardware and software used to store the data. म्हणजे आता एक नवीन जी टेक्नॉलॉजी यूज केली त्याच्यानुसार तुमचा जो काही डाटा आहे तो ऑटोमॅटिकली तुमच्या क्लाउडवरती सेव्ह होऊ शकतो. म्हणजे उद्या जर तुमच्या हार्डवेअरला किंवा सॉफ्टवेअरला जरी प्रॉब्लेम आला तरी तुमचा डाटा कुठेही जात नाही, तो तुमच्या क्लाउडवरती तुम्हाला सेव्ह मिळतो. सो हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन येतं इझी ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन. Most business executive needs to travel and still be able to make a decision based on the information. The web and mobile technology make accessing data from anywhere possible. म्हणजे सपोज एखादं तुमचं मिडल लेवल मॅनेजर आहे किंवा टॉप लेवल मॅनेजमेंट आहे
ते कुठेतरी ट्रॅव्हलिंग करताना अचानक त्यांना एखादा फोन आला आणि त्यांना इमर्जन्सी एखादा डिसिजन घ्यायची गरज पडली, तर त्यांना ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणाहून इंटरनेट थ्रू किंवा मोबाईल थ्रू एम आय एस पाहता येतात आणि त्या एम आय एस थ्रू त्यांना त्यांच्यावरती डिसिजन घेणं इझी पडतं. ओके, हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. देन येतं डिसएडव्हान्टेजेस. आता मग एम आय चे डिसएडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत? तर डिसएडव्हान्टेजेस मध्ये विचार केला तर पहिला डिसएडव्हान्टेज आहे, इट इज एक्सपेन्सिव्ह टू सेटअप अँड कन्फिगर. इट इज expensive to set up and configure. The organization has to buy hardware and the required software to run information system. In addition to that, business procedure will need to revise and the staff will need to train on how to use computerized information system. म्हणजे काय, आता हा थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे. याचं जर कन्फिगरेशन करायचं असेल एमआयचं ते एक्सपेन्सिव्ह आहे. काय एक्सपेन्सिव्ह म्हटलंय, याच्यासाठी तुम्हाला कम्प्युटरची गरज आहे, म्हणजे हार्डवेअरची गरज आहे. मग त्याच्यासाठी लागणारा खर्च प्लस त्याच्यामध्ये एखादं सॉफ्टवेअर तुम्हाला मेंटेन करावं लागतं, मग त्या सॉफ्टवेअरसाठी लागणारा खर्च प्लस हे सॉफ्टवेअर यूज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईजला प्रॉपर ट्रेनिंग द्यायची गरज आहे, मग त्याचा खर्च प्लस ह्याचा जो काही मेंटेनन्स निघेल, त्या मेंटेनन्स सॉफ्टवेअरचा किंवा हार्डवेअरचा जो मेंटेनन्स असेल तो त्याचा खर्च. सो या सगळ्याचा विचार करता हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह जातो, हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. देन हेवी रिफाईन्स अँड टेक्नॉलॉजी ऑन टेक्नॉलॉजी. If something happens to be hardware or software that make it stop functioning, then the information cannot be accessed until the required hardware or software has been replaced. म्हणजे काय की याच्यामध्ये तुमचं काय होतं की टेक्नॉलॉजीमुळे हेवी रिलायन्स ऑन टेक्नॉलॉजीमुळे तुमचं काम स्टॉप होण्याची शक्यता असते. म्हणजे सपोज जर एखाद्या हार्डवेअरला तुमचा प्रॉब्लेम आला किंवा एखाद्या सॉफ्टवेअरला प्रॉब्लेम आला, तर काय होतं की त्या ठिकाणी तुमचं काम होत काय होतं की थांबतं, तुमचं जे वर्क आहे ते थांबतं. मग जोपर्यंत तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही पद्धतीचं काम करू शकणार नाही. त्याच्यामुळे हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज म्हटलाय. देन येतं रिस्क ऑफ फ्रॉड. If proper controls and check are not in place, an intruder can post unauthorized transactions such as an invoice for goods that were never delivered, etc. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा फ्रॉड होण्याची किंवा रिस्क असण्याची शक्यता जास्त आहे. कधी जर प्रॉपर कंट्रोल त्याच्यावरती नसतील, जर प्रॉपर चेक्स आर नॉट इन प्लेस, की त्याचे प्रॉपर जे हे त्याच्यावरती जागेवरती नसतील, अँड इंट्रुडर कॅन पोस्ट अनऑथराइज ट्रान्झॅक्शन, किंवा इंट्रुडरने काही चुकीच्या ट्रान्झॅक्शन केल्या सच एज एन इनवॉइस फॉर गुड्स दॅट वेअर नेव्हर डिलिव्हर्ड. म्हणजे काही इनवॉइस असतील जे ज्या ठिकाणी डिलिव्हर करायचे नाही अशा ठिकाणी त्यांनी जर डिलिव्हर केले तर त्याचे चुकीचे परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे याच्यात रिस्क आणि फ्रॉड जो आहे हा त्याचा डिसएडव्हान्टेजेस म्हटलेला आहे. सो अशा पद्धतीने आपण याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस पाहिले. देन सबसिस्टम्स ऑफ एम आय एसचे सबसिस्टम कोणकोणते आहेत? सो एम आय चे सबसिस्टम आपण बघूयात. याच्यामध्ये विचार केला तर पाहूयात, हे चार्ट्स आहेत सबसिस्टमचे. देन इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन अँड एलिमेंट्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम. आता इम्प्लिमेंट कसं केलं जातं एम आय एसला, त्याच्यानंतर इव्हॅल्युएट कसं केलं गेलं जातं आणि मेंटेनन्स कसा त्याचा ठेवला जातो ते बघूयात. इम्प्लिमेंट करण्यासाठी काय करावं लागतं एम एस. द डिझाईन ऑफ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम मे सीम टू मॅनेजमेंट टू बी अन एक्सपेन्सिव्ह प्रोजेक्ट. द कॉस्ट ऑफ गेटिंग द एम एस ऑनलाईन सॅटिस्फॅक्टरी मे ऑफन comparable to that of its design, and the implementation has been accomplished when the output of MS are continuously utilized by decision makers. One Once the design has been completed, there are four basic methods for implementing of MS. म्हणजे सगळ्यात पहिलं काय म्हटलं की एम एस डिझाईन करण्यासाठी हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. का? कारण तुम्हाला कोणत्या पद्धतीचा एम एस पाहिजे, तुम्हाला कोणकोणते टॅब्स त्याच्यात पाहिजेत, कोणकोणते लिंक्स त्याच्यात तुम्हाला मेन्शन करायच्यात, किंवा कोणकोणत्या प्रकारचे रिपोर्ट तुम्हाला जनरेट करायचे, त्या पद्धतीने म्हणजे तुमचं एम एस एक्झॅक्ट कोणत्या प्रकारचं असावं, कोणत्या टाईपचं असावं, ते तुम्हाला डिझाईन करणं गरजेचं असतं.
आणि एकदा का तुमचं एम आय डिझाईन झालं की त्याच्यानंतरचे जे मेथड आहेत इम्प्लिमेंटिंगचे ह्या खाली दिलेले आहेत. मग त्याच्यामधली फर्स्ट मेथड आहे इन्स्टॉल द सिस्टम इन अ न्यू ऑपरेशन ऑर ऑर्गनायझेशन. की तुमचं जे एम एस डिझाईन केलेले एम एस आहे ते तुम्हाला तुमच्या सिस्टममध्ये नवीन ऑर्गनायझेशनच्या किंवा नवीन ऑपरेशनच्या सिस्टममध्ये तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं. देन कट ऑफ द ओल्ड सिस्टम अँड इन्स्टॉल द न्यू. म्हणजे जुने सिस्टम काढून त्याच्या जागेवरती नवीन सिस्टम तुम्हाला काय करावं लागतं, इन्स्टॉल करावं लागतं. Then next, this product a time gap during which एक मिनिट new नंतर this product produces a time gap during which no system is in operations. Practically installation requires 1 or 2 days for small companies or small systems. म्हणजे एम आयचं पूर्ण इन्स्टॉलेशन करण्यासाठी कमीत कमी काय म्हटले एक 1 ते 2 दिवस नक्कीच जातात. देन कट ओव्हर बाय segments. Third one काय cut over by segments. This method is also referred as a phasing in the new system. Small parts of subsystems are substituted for that old. In the case of upgrading old system, this may be a very desirable method. म्हणजे आधी तुम्ही ज्या ओल्ड सिस्टम मध्ये काम केलेलं आहे ते काम सुद्धा तुमच्या न्यू सिस्टमला जर कन्वर्ट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला काय करायचं फेजिंग इन. म्हणजे तुमचा जो ओल्ड सिस्टम आहे तो अपग्रेड करून तुम्हाला नवीन न्यू सिस्टम मध्ये घ्यावा लागतो. देन ऑपरेट इन पॅरलर अँड कट ओव्हर. द न्यू सिस्टम इज इन्स्टॉल्ड अँड ऑपरेट द पॅरलल विथ द करंट सिस्टम until it has been checked out. Then only the current system is cut out. This method is expensive because of personal and related cost. Its big advantages are that the system is fairly well debugged when it become a essential information system. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं की ऑपरेट अँड पॅरल कट ओव्हर मध्ये काय केलं जातं तर तुम्हाला दोन्ही प्रकारच्या सिस्टम तुम्हाला मेंटेन ठेवायला लागतात सुरुवातीला, जुन्या आणि नवीन. सो तुम्हाला दोन्ही पद्धतीने काम करावं लागतं. पण हळूहळू जुन्या पद्धतीचं किंवा जुन्या सिस्टमचं जे काम आहे ओल्ड सिस्टमचं ते कमी करत आणून ते ह्याच्यामध्ये न्यू सिस्टम मध्ये कन्वर्ट करून मग जाऊन तुम्हाला जुनी सिस्टम जी आहे ती बंद करावी लागते. देन प्लॅन द इम्प्लिमेंटेशन. मग हे इम्प्लिमेंटेशन प्लॅन कसं केलं जातं ते पाहूयात. प्लॅन द इम्प्लिमेंटेशन. देर आर मेन फेज इन इम्प्लिमेंटेशन टेक प्लेस इन सिरीज. देज आर. आता इम्प्लिमेंट करताना अशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं जातं. द इनिशियल इन्स्टॉलेशन. आधी तर तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉल करायला पाहिजे जे सॉफ्टवेअर तुमचं इन्स्टॉल करायचं आहे एम एस. देन सेकंड द टेस्ट ऑफ द सिस्टम ॲज अ होल. त्याच्यानंतर तुमची सगळी सिस्टम टेस्ट करून तुम्हाला घेतली पाहिजे ओव्हरऑल. देन द इव्हॅल्युएशन मेंटेनन्स अँड कंट्रोल ऑफ द सिस्टम. त्याच्यानंतर त्याला इव्हॅल्युएट केलं पाहिजे, त्याचं तुमच्या सिस्टमचं मेंटेनन्स आणि सिस्टमचं कंट्रोल्स तुम्हाला पाहणं गरजेचं आहे इम्प्लिमेंट करत असताना. Many implementation activities should be undertaken in parallel to reduce implementation time. Training of personal operations of software may be in parallel with other other and with other implementation activities. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला दोन्ही पॅरलल चालू ठेवावे लागतात सिस्टम्स, म्हणजे ओल्ड सिस्टम आणि न्यू सिस्टम. आणि जोपर्यंत तुम्ही न्यू सिस्टमशी पूर्णपणे फॅमिलियर होत नाही तोपर्यंत तुम्ही ओल्ड सिस्टम यूज करू शकता. सो त्याच्याने काय होतं की टाइम वाचतो, पर्सनला ट्रेनिंग देण्याची गरज पडत नाही, हळूहळू त्याला शिकायला वेळ मिळतो. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. देन द फर्स्ट स्टेप इज द इम्प्लिमेंटेशन प्रोसिजर टू प्लॅन द इम्प्लिमेंटेशन. Sub analyst includes the planning of the implementation with the design of the system. The planning and the action to implement the plan should be bound closely together. Planning is the first step of management, not the last. म्हणजे प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं इम्प्लिमेंट करत असताना. आणि प्लॅनिंग का म्हटलं, प्लॅनिंग इज द फर्स्ट स्टेप ऑफ मॅनेजमेंट नॉट द लास्ट. सो मॅनेजमेंटची पहिली स्टेप काय आहे, प्लॅनिंग. The MI's designs and the urgent need for the system at the time the design is completed will weight heavily on the plan for implementation. आता इम्प्लिमेंटेशन टास्क आहेत. सो इम्प्लिमेंटेशन टास्क कोणकोणते आहेत? द मेजर इम्प्लिमेंटेशन टास्क कन्सिस्ट प्लॅनिंग द इम्प्लिमेंटेशन ऍक्टिव्हिटी. सो इम्प्लिमेंटेशन ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या प्लॅन करा. देन
acquiring and laying out facilities and offices. सो तुम्हाला ज्या ज्या फॅसिलिटीज हव्या आहेत त्या एक्वायर करा किंवा जे जे ऑफिसेस हवे आहेत ते एक्वायर करा. देन ऑर्गनायझिंग द पर्सनल फॉर इम्प्लिमेंटेशन. सो जी लोक तुम्हाला इम्प्लिमेंटेशनसाठी गरजेचे आहेत त्यांना काय करा, ऑर्गनाईज करा. देन किंवा त्यांना अशी लोक अरेंज करा. देन डेव्हलपिंग प्रोसिजर्स फॉर इन्स्टॉलेशन अँड टेस्टिंग. सो तुम्हाला इन्स्टॉलेशन आणि टेस्टिंगसाठी जी काही प्रोसिजर लागणार आहेत त्या डेव्हलप केल्या पाहिजेत. दे डेव्हलपिंग द ट्रेनिंग प्रोग्राम फॉर ऑपरेटिंग पर्सनल, म्हणजे जे कोणी एम एस ऑपरेट करणार आहेत असल्या लोकांसाठी ट्रेनिंग डेव्हलप करा. देन कम्प्लीट द सिस्टम सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर ज्या तुम्हाला एम एस मेंटेन करण्यासाठी जे सॉफ्टवेअर लागणार आहे ते सॉफ्टवेअर कम्प्लीट इन्स्टॉल करून घ्या. देन अक्वायरिंग रिक्वायर्ड हार्डवेअर. नंतर जे तुम्हाला हार्डवेअर लागणार आहेत, मग त्याच्यामध्ये प्रिंटर असेल किंवा माऊस असेल, मॉनिटर असेल, सीपीयू असेल, हे सगळं काय करा तुम्हाला अक्वायर करून घ्या. देन जनरेटिंग फाईल्स, त्याच्यानंतर त्याच्या फाईल्स बनवून घ्या सिस्टम वाईज. देन डिझायनिंग फॉर्म्स, जर तुम्हाला फॉर्म कोणत्या पद्धतीचे फॉर्म पाहिजे त्या पद्धतीचे फॉर्म तुम्ही डिझाईन करून घ्या. देन टेस्टिंग द एंटायर सिस्टम. त्याच्यानंतर पूर्ण जी तुमची सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एम एस हँडल करणार ती सिस्टम टेस्ट करून घ्या. देन कम्प्लिटिंग कट ओव्हर ऑफ टू द न्यू सिस्टम. त्याच्यानंतर तुमची जुनी सिस्टम मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही न्यू सिस्टम मध्ये कट ओव्हर करून घ्या. देन डॉक्युमेंटिंग द सिस्टम. त्यानंतर तुमच्या सिस्टमला एक प्रॉपर डॉक्युमेंटचा रेफरन्स ठेवा. म्हणजे जर एखादं ट्रान्झॅक्शन केलेलं असेल तर त्या ट्रान्झॅक्शन मागे कशाचा रेफरन्स आहे, कोणतं रेफरन्स म्हणून तुम्ही डॉक्युमेंट तुम्ही ठेवलेलं आहे, तर डॉक्युमेंटिंग सिस्टम तुम्हाला एक बनावं लागेल. देन इव्हॅल्युएटिंग द एम एस. त्यानंतर एम एस जो आहे तुम्ही जो एम एस यूज करणार त्याला इव्हॅल्युएट करणं गरजेचं पडेल. अँड प्रोव्हाइडिंग सिस्टम मेंटेनन्स, डिबाइंग अँड इम्प्रुव्हिंग. सो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सिस्टमला मेंटेनन्सची गरज पडेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सिस्टमचा मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. देन आहे तुमचं नेक्स्ट, प्लॅनिंग द इम्प्लिमेंटेशन ऍक्टिव्हिटीज. सो तुमच्या इम्प्लिमेंटेशन ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या प्रॉपर प्लॅन करा. मग याच्यामध्ये काय, एस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप अमॉंग टास्क. मग त्याच्यामध्ये काय, एस्टॅब्लिश रिलेशनशिप अमॉंग टास्क. सो टास्क ज्या वेळेला तुम्ही ते करत असाल म्हणजे इम्प्लिमेंट करत असाल ज्या वेळेला एम एस, तेव्हा तुमचं रिलेशनशिप कसं मेंटेन करायचं आहे ते बघायचं आहे. अ स्मॉल प्रोजेक्ट द ऑर्डर ऑफ परफॉर्मन्स may simply to describe the text form. A grand chart of network diagram make visualization of the plan and schedule much clear. For large project, many concurrent and sequential activities are interrelated, so that a network diagram must be employed in any good plan. काय म्हटलंय, स्मॉल प्रोजेक्ट मध्ये काय, द ऑर्डर ऑफ परफॉर्मन्स मे सिम्पली बी डिस्क्राइब इन टेक्स्ट फॉर्म. सो स्मॉल बिझनेस मध्ये तुमचे जे काही ऑर्डर असतात ते एका स्मॉल टेक्स्ट फॉर्म मध्ये तुम्ही डिस्क्राईब करू शकताय. ग्रँड चार्ट और नेटवर्क डायग्राम मेक्स व्हिज्युअलायझेशन ऑफ द प्लॅन अँड शेड्यूल मच क्लिअर. आणि त्याच्यात तुम्ही एक मोठा डायग्राम किंवा एखादा मोठा चार्ट किंवा एखादा नेटवर्क डायग्राम मध्ये तुम्ही पूर्ण तुमच्या बिझनेसच्या सगळा प्लॅन तुम्ही शेड्यूल करू शकताय किंवा त्यात पूर्ण क्लिअर करू शकताय. पण मोठ्या प्रोजेक्टला काय होतं, फॉर लार्ज प्रोजेक्ट मेनी ऑन करंट अँड सिक्वेन्शियल ऍक्टिव्हिटीज आर इंटर रिलेटेड. त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा काही ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या की एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत. सो दॅट अ नेटवर्क डायग्राम मस्ट बी एम्प्लॉयड इज एनी गुड प्लॅन. सो त्याच्यामध्ये काय, नेटवर्क डायग्राम जे आहे ते टू बी एम्प्लॉयड इन एनी गुड प्लॅन. सो नेटवर्क डायग्राम जी आहे ती चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यात काय करता पाहिजे, सो शेड्यूल करता आली पाहिजे. तरच तुमचं एक लार्ज प्रोजेक्टला एक चांगला प्लॅन तयार होऊ शकतो. देन येतं एस्टॅब्लिश अ शेड्यूल, की शेड्यूल कशा पद्धतीने एस्टॅब्लिश केलं जातं. Schedule is a prepared by having the system. Designers estimate the times between the events in the program network. The critical path, longest time through the network, can be calculated. After specifying the starting date, the end date is established. Establish a schedule. Schedule कसं पद्धतीने बनवलं जातं बघा. Schedule is prepared by having the system designer. शेड्यूल प्रिपेअर करण्यासाठी काय करायला लागतं, सिस्टम डिझायनरची गरज आहे. एस्टिमेट द टाइम्स बिटवीन द इव्हेंट इन द प्रोग्राम. सो तुम्ही जो इव्हेंट करणार आहात किंवा तुम्ही जे काही
एम आय एस मेंटेन करणार की त्याचा टाइम महत्वाचा आहे एस्टिमेट करणं की कधीपासून कधीपर्यंत प्रोग्राम नेटवर्क्स. देन द क्रिटिकल पार्ट लॉंगेस्ट टाइम थ्रू द नेटवर्क कॅन बी कॅल्क्युलेटेड. सो याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा तुमचा जास्त टाइम जो आहे तो याच्यात कॅल्क्युलेट केला जातो. आफ्टर स्पेसिफाईंग द स्टार्टिंग डेट, तुम्ही एकदा तुमची स्टार्टिंग डेट स्पेसिफाय केली तर एंड डेट इज एस्टॅब्लिश. सो एंड डेट जी आहे ती ऑटोमॅटिकली एस्टॅब्लिश होऊन जाते. म्हणजे ज्या पद्धतीने टॅलीमध्ये तुम्हाला दाखवलं जातं बघा की इयर तुम्हाला सुरुवातीचा इयर स्टार्टिंगची डेट टाकलेत आणि एंडिंगची टाकलीत की इयर एंडला ऑटोमॅटिकली तुमचं बॅलन्स शीट किंवा तुमचं फायनल अकाउंट क्रिएट केलं जातं. सो अशा पद्धतीने तुम्हाला एस्टॅब्लिश शेड्यूल तुम्हाला शेड्यूल बनवावं लागतं. देन कॉस्ट शेड्यूल टू टास्क अँड टाइम. सो कॉस्ट शेड्यूल टू टास्क अँड टाइम, टास्क अँड टाइम्स नुसार कॉस्ट शेड्यूल कसं प्रिपेअर केलं जातं. द कॉस्ट फॉर कम्प्लिटिंग each task required to complete is established a part of the plan. म्हणजे cost of completing each the task required completing establish a part of the plan. सो तुमच्या एखाद्या प्रोजेक्टची कॉस्ट जी आहे ती तुमच्या प्लॅनचा पार्ट असतो. देन द रेट ऑफ एक्सपेंडिचर शुड बी बजेटेड. सो त्याच्यामध्ये जे तुमचे एक्सपेंडिचर होणार आहे ते ऑलरेडी तुमचे काय आहे बजेटेड आहेत की तुमच्या बजेटमध्ये ठरलेले आहेत. रिपोर्टिंग अँड कंट्रोल ऑफ द वर्क इन प्रोग्रेस मे बी ऑप्टेन बाय वीकली मीटिंग. सो तुमचा टोटल म्हणजे प्रोग्रेस तुमचा कामाचा किंवा तुम्ही प्रोसेस कशी चालली आहे. सो याचा एक वीकली रिपोर्ट तुम्हाला वीकली रिपोर्ट जो आहे तो वीकली मीटिंगमध्ये तुम्हाला शेड्यूल करता आला पाहिजे किंवा द्यावा लागतो. द फिनान्शियल पर्सनल मस्ट बी मेक सर्टेन दॅट रिपोर्ट फॉर्मॅट्स अलाव देम टू शो कॉस्ट अँड टेक्निकल प्रोग्रेस रिलेशनशिप ॲज वेल एज कॉस्ट अँड टाइम. याच्यामध्ये काय म्हटलंय, द फिनान्शियल पर्सनल मस्ट टेक सर्टन दॅट रिपोर्ट फॉर्मॅट्स अलाउ देम टू शो कॉस्ट. सो फिनान्शियल पर्सन जो असेल तुमचा म्हणजे फिनान्शियल एक्झिक्युटिव्ह असेल किंवा कोणी, सो त्याला तुमचं एक शेड्यूल वाईज कॉस्ट अँड टेक्निकल प्रोग्रेस रिलेशनशिप ॲज वेल एज कॉस्ट अँड टाइम. सो त्याला कॉस्ट अँड टाइमचा एक प्रॉपर रिपोर्ट तिथे देता आला पाहिजे. देन acquiring and lying out facilities and offices. For the installation of new system to replace a current one may require a major revision of facilities as well as completely new office, computer room etc. म्हणजे ज्या वेळेला तुमचं जुनी सिस्टम नवीन सिस्टम मध्ये रिप्लेस होते त्यावेळेस काय होतं मेजर रिव्हिजन ऑफ फॅसिलिटीज ॲज वेल ॲज कम्प्लिटली न्यू ऑफिस. तुम्हाला त्यावेळेस खूपशा फॅसिलिटीज आहेत त्या रिवाईज होतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑफिस सेटअप करण्याची गरज असते, नवीन कम्प्युटर रूम सेटअप करण्याची गरज असते. द एम आय एस प्रोजेक्ट मॅनेजर मस्ट प्रिपेअर रफ लेआउट अँड एस्टिमेट ऑफ पर्टिक्युलर फ्लोअर एरियाज दॅट फील टू बी नीडेड. म्हणजे मग जो एम आय एस ऑपरेट करणारा जो आहे किंवा एम आय एस प्रोजेक्ट मॅनेजर जो आहे त्याला काय करावं लागतं की एक प्रॉपर लेआउट तयार करावा लागतो, एस्टिमेट ऑफ पर्टिक्युलर फ्लोअर एरियाज, एका फ्लोअर एरियाचा पर्टिक्युलर एस्टिमेट करावा लागतो की ज्या ठिकाणी त्याला एम आय म्हणजे एम आय साठी ज्या एरियाची त्याला गरज पडणार आहे. तर मॅनेजर दे प्रिपेअर कॉस्ट एस्टिमेट, त्याच्यानंतर मॅनेजरला त्याची कॉस्ट एस्टिमेट काढावी लागते. स्पेस रनिंग मस्ट बी डन बाय द स्पेस टू बी ऑक्युपाइड बाय पीपल. काय म्हटलंय, स्पेस रनिंग मस्ट बी डन बाय द स्पेस टू बी ऑक्युपाइड बाय पीपल. सो लोकांनी ऑक्युपाय केलेला जो काही स्पेस आहे त्याला काय स्पेस प्लॅनिंग मस्ट बी डन. सो तेवढ्या प्लॅनिंगमध्ये तेवढ्या स्पेसमध्ये तुमचा प्लॅनिंग तुमचा डन करता आला पाहिजे. द स्पेस ऑक्युपाइड बाय इक्विपमेंट अँड द मुवमेंट ऑफ पीपल अँड इक्विपमेंट इन द वर्क प्रोग्रेस. म्हणजे तुमचा स्पेस एवढा पाहिजे की ज्याच्यामध्ये तुमचा इक्विपमेंट प्लस तुमच्या मुवमेंट ऑफ पीपल, तुमच्या ज्या पीपलच्या मुवमेंट आहेत त्या तुमच्या सगळ्यात झाल्या पाहिजेत. अँड लार्ज इन्व्हेस्टमेंट इन गुड वर्किंग कंडिशन्स विल रिपे इट्स कॉस्ट मेनी टाइम्स. त्याच्यानंतर काय म्हटलंय, अ लार्ज इन्व्हेस्टमेंट इन गुड्स वर्किंग कंडिशन विल रिपे इन कॉस्ट मेनी टाइम. आणि जी मोठी इन्व्हेस्टमेंट आहे इन गुड वर्किंग कंडिशन्स, चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये जी काही तुमची मोठी इन्व्हेस्टमेंट आहे विल बी रिपे द कॉस्ट मेनी टाइम. सो त्याचे तुम्हाला रिटर्न तेवढे मिळाले पाहिजे. ओके. देन आता जो पुढचा पार्ट आहे आपला ऑर्गनायझिंग द पर्सनल फॉर इम्प्लिमेंटेशन, डेव्हलपिंग प्रोसिजर फॉर इन्स्टॉलिंग अँड टेस्टिंग. आणि पुढचा जो पार्ट आहे हा आपण
नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आता नेक्स्ट लेक्चर कदाचित आपला नेक्स्ट फ्रायडेला असेल. तर तोपर्यंत आता काही आपला आय टीचा लेक्चर नसणार आहे. आय टीचा हा आपला फ्रायडे आणि सॅटर्डे दोन दोन लेक्चर्स असतात. सो त्याच्यामुळे आय टीचा जर काही प्रॉब्लेम असेल तर मला तसं सांगा, आपण नेक्स्ट लेक्चरला आपण तो सॉल्व्ह करू. ओके. सो कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला पर्सनली विचारा. आता आपण हा लेक्चर स्टॉप करूया. ओके.